नमो नमः। प्रवाचिका अहं दया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। द्वितीयभागस्य प्रथमा कथा एषा अस्तु। तर्हि कथायाः आरंभं कुर्मः। दादोजींच्या मृत्यूने राजांना फार दुःख झाले. दादोजींची शिकवण, त्यांचे बोलणे, रागावणे, कौतुक करणे हे सारे आठवत होते. ज्या दादोजींच्या सहवासात राजांना कधी पितृछायेची आठवण झाली नाही, ते दादोजी गेल्यामुळे राजांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली. लाल महालात आता दादोजी वावरणार नव्हते. सदरेवर संस्कृतचे पठण करीत बसलेले दादोजींची वयोवृद्ध छाया पुन्हा दिसणार नव्हती. आपल्या खोलीत दप्तरात बसक्या मेजासमोर बैठक घालून आपल्या दराऱ्याने फडाला बेचैन करणारी दादोजींची जागा आता रिकामी झाली. दादोजींचे नाव निघाले तरी राजांच्या मासाहेबांच्या डोळ्यात अश्रू उभे राहत. लाल महालाचा मुक्काम राजांना नको वाटे, पण शिवाजी राजांना स्वतःच्या दुःखावर एवढा विचार करायला उचंत नव्हती. विजापूरकरांचे लक्ष वळायच्या आत राज्य स्थिर करणे आवश्यक होते. राजांनी आपल्या दुःखावर पांघरून घातले. शहाजी राजांचा वसूल झालेला खजिना 25,000 होता. दादोजींच्या मृत्यूच्या बातमीबरोबरच राजांनी आपल्या वाढत्या खर्चासाठी तो खजिना वापरण्याची परवानगी शहाजी राजांच्याकडे मागितली. शहाजी राजांनी तातडीने ती संमती पाठवून दिली. शहाजी राजांच्या त्या संमतीने राजांना बळ चढले आणि सामोपचाराने कोंढाणा कसा घेता येईल याचा ते विचार करू लागले. खेडबाऱ्याचे बापूजी नन्हेकर, जे राजांच्या पुण्याचे हवालदार होते, आणि कोंढाण्याचा किल्लेदार सिद्दी अंबर यांचा स्नेह होता. त्या स्नेहाच्या जोरावर राजांनी सिद्दी अंबरला आपल्याकडे वळवून घेतले आणि एका मुहूर्तावर कोंढाणा स्वराज्यात सामील झाला. राजांचा किल्लेदार म्हणून सिद्दी अंबर कोंढाण्याची व्यवस्था पाहू लागला. राजांनी विस्ताराचे आणखीन एक पाऊल उचलले. राजांनी पुण्याचा मुक्काम खेडबाऱ्याला नेला. शिवापूरहून राजांच्या खेपा रोहिडेश्वर, चाकण येथे होऊ लागल्या. त्यावेळी राजांचे लक्ष होते पुरंदरवर. बारामती, सुपे, इंदापूर हे राजांचे परगणे. त्यांचा बंदोबस्त व्हायचा तर पुरंदर हाती येणे आवश्यक होते. पुरंदरावर शहाजी राजांचे व दादोजींचे स्नेही निळकंठराव होते. त्यामुळे पुरंदरला राजांना हात घालता आला नाही. निळकंठरावांचा मृत्यू झाला. त्यांचे तिघे मुलगे निळोजी, संक्राजी व पिलाजी बापामागे निळोजी गडाचा मालक बनला. पण आपल्या दोघा भावांना वाटा देण्यास तो राजी नव्हता. राजे खेडबाऱ्याला आलेले कळताच पिलाजी आणि संक्राजी राजांच्याकडे खेपा घालू लागले. निळोजी राजांना मानित होता. राजांच्या मध्यस्थीने उत्पन्न मिळावे हा दोघा भावांचा हेतू होता. राजांनी दोघा भावांना आश्वासन दिले. राजे म्हणाले, पिलाजी, आम्ही जरूर तुम्हास मदत करू, पण आम्ही पडलो त्रयस्थ. काही निमित्तानं जर तुम्ही आम्हास गडावर बोलवाल तर निळोजीरावांना शब्द टाकता येईल. पिलाजी म्हणाला, राजे, दिवाळी जवळ आली आहे, त्या निमित्तानं आम्ही तुम्हास बोलवू. ठीक, आम्ही दिवाळीला गडाच्या पायथ्याच्या नारायण मंदिरात देवदर्शनाला येऊ. तसा निळोजींना निरोपही पाठवू. दिवाळीचे 5 दिवस आपल्याकडे काढता येतील. बेत पक्का झाला. दिवाळीच्या आदल्या दिवशी राजे ठरल्याप्रमाणे नारायण दर्शनासाठी गेले. मंदिरासमोर तिघे भाऊ राजांची वाट पाहत होते. राजांच्या बरोबर शिबंदी होती. येसाजी, तानाजी, जीव महाला, संभाजी, गावजी ही मंडळी होती. राजांनी देवदर्शन घेतले. देवळात घातलेल्या बैठकीवर राजे बसले. राजे म्हणाले, निळोजी, आम्ही खेडबाऱ्यात आलो, पण आपली भेट नाही. निळकंठराव असते तर त्यांनी असं केलं नसतं. राजे, माफी असावी. दिवस धामधुमीचे, फनफितुरीचे. दोघा भावाकडे पाहत निळोजी म्हणाले, गड सोडून जायला धजावत नाही. मग आम्हाला बोलवायचं होतं, आम्ही आलो असतो. गडाखाली आपण येणार म्हणून कळलं, त्यासाठीच आलो. दिवाळीचा सण आहे, हा गडावर घालवावा ही आमची विनंती आहे. अलबत, का नाही, पण सणासुदीचे आम्ही एकटे कसे येणार? आमच्याबरोबर ही माणसं आहेत ना. गडाला आपली शिबंदी जड नाही, त्यात संकोच मानू नये, निळोजी म्हणाले. राजांनी निमंत्रण स्वीकारले आणि ते परत खेडबाऱ्याला आले. दिवाळीच्या पहिल्या दिवशी राजांनी अभ्यंग स्नान केले, फराळ केला. जेवण झाल्यावर मासाहेबांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन राजे पुरंदरावर निघाले. सोबत 150 स्वार होते. विश्वासाची माणसे होती. निळोजी राजांच्या स्वागतासाठी पुढे आले. राजे गडावर गेले. गड चढताना राजांची नजर गड निरखीत होती. गड बुलंद मजबूत होता. माची प्रशस्त होती. महादरवाजातून राजे गडात प्रवेश करते झाले. बालेकिल्ल्यात निळोजींचा प्रशस्त वाडा होता. 3 टेकड्यांनी सजलेला बालेकिल्ला पाहून राजे थक्क झाले. गड बंदोबस्तात होता. प्रत्येक बुरुजावर तोफा सज्ज होता.
त्या मानाने शिबंदी फार थोडी होती. निळोजींच्या बरोबर राजांनी गड पाहिला. रात्री मेजवानीच्या आधी निळोजींनी बिचकत राजांना विचारले, राजे, थोडं मद्य, सणाचा दिवस आहे. निळोजी, तुम्ही संकोच करू नका. आम्हाला असल्या सवयी जमत नाहीत. आम्ही सरबत घेऊ. निळोजी मद्य घेत होते. पिलाजी संक्राजी राजांकडे पाहत होते. निळोजी म्हणाले, राजे, एवढे गड घेतलेत, पण पुरंदरसारखा गड पाहिलात काय? एवढा बुलंद गड आमच्याकडे कुठला? तसा प्रसंग आला तर तुम्ही का परके? केव्हाही तुमच्या आश्रयाला येऊ. नाही राजे, आपली मैत्री आणि राजकारण भिन्न. आम्ही आदिलशाहीचे इमानी सेवक, त्यात अंतर पडणार नाही. राजे हसले, म्हणाले, ठीक आहे, आमचा आग्रह नाही, पण निळोजी, स्वकीयांना तरी आश्रय द्याल का नाही? थोडा कैफ चढलेले निळोजी म्हणाले, राजे, वाटणी कसली? आम्ही थोरले, गादीचे मालक आम्ही. हे आश्रित हवं तर राहावं, नाही तर पण जावं कुठं? वाट फुटेल तिकडे. राजे, हे इतके साधे आहेत असं समजू नका. वडील वारले आणि मला माहीत नसताना विजापूर दरबाराशी यांनी बोलणी केली. मग आम्ही खावं काय? राजे म्हणाले, थांबा, आज सण आहे, ही कटुता आवरा. राजांनी भांडण वाढू दिले नाही. रात्री मेजवानी झाली. राजे रात्री गडावरच राहिले. दुसऱ्या दिवशी गड पाहत असता राजांना पिलाजीने गाठले. तो निराश झाला होता. पिलाजीराव म्हणाला, राजे, आता पुढं काय? तुम्ही पाहिलंतच, निळोजीराव काही करतील असं वाटत नाही. राजे, तुम्हीच असं. पिलाजीराव, एकच उपाय आहे. साम दाम भेददंड तयारी असेल तर रात्री निळोजीरावांना कैद करा. माझी माणसं आहेतच, ती आपल्याला मदत करतील. विचार करा, मला काय ते सांगा. पिलाजीरावांनी तात्काळ त्याला मान्यता दिली. रात्री भरपूर मद्य पिऊन झोकांड्या देत निळोजीराव झोपायला गेले. राजेही आपल्या शय्यास्थानी गेले. पिलाजी संक्राजींनी राजांची माणसे महालात घेतली आणि निद्रिस्त निळोजीरावांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. राजांना जागे करण्यात आले. राजे आले तेव्हा हातपाय बांधलेले निळोजी खांबाला जखडलेले होते. डोळ्यात अंगार होता. निळोजी उसळला, राजे, हा विश्वासघात आहे, दगा केलात. नाही निळोजी, दगा मी केला नाही. आपण मानलं असतं तर हा दोष आपल्या भावांच्या माथी आला नसता. पिलाजी संक्राजी, निळोजींना बंदोबस्तात ठेवून घ्या. सण झाला की सर्व गोष्टी ठरवू. पिलाजी संक्राजी आनंदाने बेहोश झाले होते. स्वर्ग हाती लागल्याचे समाधान होते. दुसऱ्या दिवशी राजे म्हणाले, पिलाजी संक्राजी, जी, आमची इच्छा आहे की आज पाडवा आपण दोघांनी आमच्याकडे आज पाहुणचाराला यावं. उद्या सकाळी परत येऊ. जशी आज्ञा. संध्याकाळी राजे पिलाजी संक्राजीसह शिवापूरला वाड्यात आले. वर्दी आधीच केली होती. जिजाबाईंनाही राजे आल्याचा आनंद होता. हसत गप्पा मारीत जेवण आटोपले. पिलाजी संक्राजी झोपायला गेले. राजे आपल्या महालात आले. सईबाई उभ्या होत्या. चांदीचा पाट ठेवला होता. आरती दिसत होती. राजे म्हणाले, हे काय? घर कधी लक्षात राहतं का? आज पाडवा, मग आज ओवाळून घ्यायचं. नशीबवान आहोत म्हणत राजे पाटावर बसले. सईबाईंनी राजांना ओवाळले. राजांनी विचारले, तबकात काय घालू? हवं ते. राजांनी आपल्या बोटातली प्रवाळाची अंगठी काढली. सईबाईंनी तबक खाली पाटावर ठेवले. राजांनी आपल्या हातातली अंगठी सईबाईंच्या हाती घातली. राजे म्हणाले, सई, ही अंगठी कुणाची आहे? रोहिडेश्वराच्या दिवशी ही बोटात घातली होती. आम्हाला गड मिळाला. तुम्हाला काय मिळतं पहा. सईबाई लाजल्या. विषय बदलीत त्या म्हणाल्या, पिलाजीराव संक्राजीरावांचं पाडव्याच्या मुहूर्तावर पुरंदरचं शेवटचं जेवण झालं म्हणायचं. मतलब? तसं नसतं तर ते इथे कशाला आले असते? राजे मोकळेपणाने हसले. सई, आम्ही खुश आहोत तुमच्यावर. काय हवं ते मागा. मागू? पहा, माघार घ्याल? मुळेच नाही. आज पाडवा, फार दिवस बुद्धिबळ खेळलेला झाले. आज खेळूया ना? बस एवढंच ना? मांडपट. राजांनी कपडे बदलीपर्यंत सईबाईंनी गालिच्यावर पट मांडला. रौप्य समया लावल्या. दोन्ही बाजूंना 2 लोट ठेवले गेले. राजे बैठकीवर येऊन बसले. पट मांडला गेला. सईबाई म्हणाल्या, मला काळा पट नको, हस्तिदंती पाहिजे. सुरुवातीपासून रडीला सुरुवात झाली ना, होऊ दे. डाव सुरू झाला. रात्र चढू लागली. तशा सईबाई कंटाळल्या. दीर्घ जांबाई देऊन आळस देत त्या म्हणाल्या, बस करूया डाव. संपायच्या आधीच? तुम्ही जिंकला काय आणि मी जिंकली काय? दोन्ही सारखंच. उगीच जागरण तेवढं. हे छान, तुम्हीच म्हणालात म्हणून खेळायला बसलो. पण सई, ही सवय बरी नव्हे. नेहमी असंच अर्ध्या डावावरून उठून जातेस.
राणी आहे ना मी. राजांनी कौतुकाने पाहिले आणि सईबाईंच्या मोकळ्या हसण्याने महाल भरून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी माँसाहेबांचा निरोप घेऊन राजे पिलाजी संक्राजीसह पुरंदरकडे दौडले. हवेत दिवाळीची थंडी होती. पहाटेचे दव पडल्याने रस्ता तपकिरी झाला होता. विरळ धुक्यात पुरंदरचे अस्पष्ट दूरदर्शन होत होते. धुक्याचे पट्टे डोंगर कपारींना चिकटून राहिले होते. राजे पहिल्या माचीवर पायउतार झाले. पिलाजी संक्राजींसह आनंदाने मनमोकळ्या गप्पा करीत राजे गड चढत होते. किल्ल्याचा मुख्य दरवाजा आला. दरवाजाकडे लक्ष जाताच पिलाजी संक्राजी आश्चर्यचकित झाले. दरवाजाबाहेर आदिलशाही चांदतारा नव्हता. त्या जागी भगवा ध्वज फडकत होता. विचारग्रस्त होऊन दोघे बंधू दरवाजापाशी आले. राजांच्या आगमनाची वार्ता सांगणारा नगारा झडला. तानाजी नेताजी सामोरे आले. राजांना मुजरे झाले. राजे म्हणाले, सर्व ठीक ना? जी आज्ञेप्रमाणे सारं घडलं. मुरारजी म्हणाले, शाबास. आणि येसाजी कुठं आहेत? दारू कोठाराकडे चौकीवर आहेत. चला. राजे, हे पहारे कोणाचे? संक्राजी ओरडला. शांतपणे राजे म्हणाले, आमचे. याचा अर्थ? पिलाजीने विचारले. एवढे का अजाण आहात पिलाजी? महाद्वारावर आमचं निशाण आहे. चौकी पहारे आमचे आहेत. गड आमचा आहे. विश्वासघात! पिलाजी उद्गारला. नाही पिलाजी, विश्वासघात निळोजींचा तुम्ही केलात. आम्ही फक्त राजकारण केलं. राजकारण आणि मैत्री यात गल्लत करू नका. राजांनी टाळी वाजवली. पहारेकरी धावले. पिलाजी संक्राजीकडे बोट दाखवून राजे म्हणाले, यांना कैद करा. दोघे भाऊ पकडले गेले. आपल्या बुद्धिचातुर्यापुढे हरलेल्यांची राजांना नेहमीच कीव वाटे. राजांनी गडाची बारकाईने पाहणी केली. गड सुरक्षित होता. भरपूर तोफा, बंदुका, हत्यारे होती. दारूखाना भरपूर होता. खजिना होता. पाडव्याच्या मुहूर्तावर चांगले यश पदरात पडले होते. 2 प्रहरी राजांनी तिघा भावांना सामोरे आणवले. राजे निळोजींना म्हणाले, निळोजी, आता तरी तिघे एकत्र चांगल्या भावानं राहाल ना? ते आता केव्हाही शक्य नाही. निळोजी उफाळले. राजे येसाजींकडे वळून म्हणाले, येसाजी, या तिघांना एका खोलीत कोंडा. सायंकाळपर्यंत जर यांची भांडणं मिटली नाहीत तर गड गेलाच आहे. वतनं सुद्धा काढून घेऊ. त्यांना शिक्षा करू. तासाच्या आतच बाळाजी आले. ते म्हणाले, निळोजीचं भांडण मिटलं आहे. म्हणाल तसे वर्तावयास ते सिद्ध आहेत. परत तिघा भावांना राजांच्या सामोरे आणले गेले. राजे म्हणाले, निळोजी, घाबरू नका. गृहकलह केवढा विनाशकारी असतो हे तुम्हाला कळलंच आहे. आमच्याऐवजी एखादा मुसलमान सरदार आला असता तर त्यानं तुमची भांडणं लक्षात घेऊन केव्हाच तुम्हाला परागंदा केलं असतं. तुमची वतनं आम्ही तुम्हा तिघांना देऊ. त्यात तुम्ही संतुष्ट राहा. गड आमच्याकडे राहील. गडाखाली वतनदार तुम्ही राहा. आमच्याशी इमाने वर्ताल तर आम्ही तुम्हास अंतर देणार नाही. तिघा भावांनी शपथा घेतल्या. तिघांच्या उत्पन्नाची व्यवस्था करून राजांनी माँसाहेबांना आणण्यासाठी स्वार रवाना केले. माँसाहेब सईबाई गडावर आल्या. राजांनी सारा गड माँसाहेबांना फिरून दाखविला. सईबाईंनी पाहिलेला हा पहिलाच गड. त्यांना खूप कौतुक वाटत होते. बुरुजावरून तुटलेले कडे त्या पाहत होत्या. वाऱ्याने पदर टिकत नव्हता. कपाळावर खेळणारे केस, चेहऱ्यावर प्रसन्न भाव पाहत असता राजांना समाधान वाटत होते. माँसाहेब नेताजी तानाजींबरोबर बोलत फिरत होत्या. सईबाई बुरुजाकडे जात होत्या. त्या फार पुढे जातील या भीतीने राजे पुढे गेले. सईबाईंना ते म्हणाले, असं एकदम पुढं जाऊ नका. खूप आनंद झालाय मला. वाटतं काय, घोड्यावर बसून सारा गड पाहावा तुमच्याबरोबर. छान. लोक काय म्हणतील? काय म्हणणार? देवाधर्मासमक्ष एवढे लोक असता हात धरला, घोड्यावरून फिरलं म्हणून काय झालं? ती गोष्ट निराळी. ती कशी? तेव्हा आम्ही लहान होतो ना. सईबाई रुसल्या. राजे हसले. तोच मागून माँसाहेब आल्या. बुरुजावरची तोफ पाहत असता राजे म्हणाले, माँसाहेब, गड चांगला आहे. अगदी सुसज्ज आहे. बरं झालं. अजून सूर्यास्ताला खूप वेळ होता. माँसाहेब बुरुजावर बसत म्हणाल्या, राजे, पाय थकले आता. मेणा मागवू? मेणा कशाला? येसाजी, घोडीच मागवा ना. मलाही घोड्यावर बसून फार दिवस झाले. राजे गोरेमोरे झाले. सईबाई लाजल्या होत्या. बोलताना आपल्यावरून माँसाहेबांच्याकडे वारा वाहतो हे राजांच्या लक्षात आले नव्हते. घोडी आली. खाशा स्वाऱ्या अश्वारूढ झाल्या. पाठोपाठ तानाजी, येसाजी, नेताजी ही मंडळी होती. सावकाश गड फिरत असता माँसाहेब म्हणाल्या, सई, टाच मार बघू. सईबाईंनी टाच मारताच घोडा उधळला. माँसाहेब म्हणाल्या, राजे पहा, पडतील राणीसाहेब. लाजलेले राजे क्षणभर कुचंबले. पण माचीवरून धावणारे जनावर पाहताच त्यांनीही घोड्याला टाच दिली. सईबाईंना
राजांनी गाठले. मागे एकदा पाहून राजे म्हणाले, राणीसाहेब, पाहिलात आपल्या बोलण्याचा परिणाम? पहा ना, मासाहेबांना जे सुचलं ते तुमच्या ध्यानी आलं नाही. भारीच लाड चालवलेत मासाहेबांनी. राजे म्हणाले, मग आहेच मी लाडकी. या लाडाला तसंच काही कारण नाही ना? चला काहीतरीच. सईबाई लाजल्या. काही न बोलता दोघे जात होते. सईबाईंनी मान वळवली. त्या राजांना म्हणाल्या, एक सांगू का? सांगा ना. पुण्यात नाही तर शिवापूरला राहण्यापेक्षा गडावर आपण राहूया ना. आवडेल? पावसाळ्यात फार त्रास होईल. नाही व्हायचा. सई, कैक वेळा आपले दोघांचे विचार एकच असतात. आम्ही जेव्हा या गडावर आलो तेव्हा आमच्याही मनात हेच विचार होते. सायंकाळी सारे वाड्यात आले. बैठकीवर बसलेल्या मासाहेबांच्या शेजारी जरा अंतरावर सईबाई अदबीने बसल्या होत्या. मासाहेबांच्या समोर राजे गेले. राजे येताच सईबाई उठून उभ्या राहिल्या. मासाहेबांना राजांनी विचारले, मासाहेब, गड आवडला? सुरेख आहे गड. पण राजे, जसं राजकारणात लक्ष घालता तसंच जरा घरीही देत चला. राजे आश्चर्याने म्हणाले, काय चुकलं आमचं? जिजाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, चुकलं म्हटलं नाही, लक्ष घालीत चला असं म्हटलं आम्ही. कुठं दुर्लक्ष झालं? जिजाबाईंनी सईबाईंच्याकडे पाहिले. त्या म्हणाल्या, पोरीला दिवस गेलेत, तिची हौस कुणी पुरवायची? राजे आश्चर्याने सईबाईंच्याकडे पाहत होते. सईबाई लाजल्या आणि महलातून निघून गेल्या. जिजाबाईंच्या हसण्याने राजे भानावर आले. चेहरा लाजेने गोरामोरा झाला. विषय बदलीत ते म्हणाले, जरा सदरेवर चलावं. हसू आवरत जिजाबाई उठल्या. महाराजांच्या बरोबर सदरेवर आल्या. सदर बैठकीवर बसताच राजांनी खूण केली. येसाजी तबक घेऊन आला. मासाहेबांच्या समोर तबक ठेवले होते. तबकात दुशेला तलवार होती. मासाहेबांनी राजांना विचारले. राजे म्हणाले, मासाहेब, पुरंदर हाती आला, आता चाकण आला की खराब 12 मावळ हातात येईल. नेताजी, येसाजी, तानाजी यांसारखी माणसं आली नसती तर हे स्वप्न कसं अवतरलं असतं? नेताजी पुढे आला. मुजरा करून उभा राहिला. मासाहेब, आज आपल्या हातांनी आम्ही नेताजींना गडाचे सरनौबत करीत आहोत. नेताजींच्या नात्याचं, निष्ठेचं मोल फार आहे. मासाहेबांनी मानवस्त्रे तलवार दिली. नेताजी भारावून गेले. नेताजी, राजांचा विश्वास संपादन करणं फार कठीण, तो जतन करा, मासाहेब म्हणाल्या. राजे म्हणाले, नेताजी, गड मजबूत करून घ्या. पुरंदरवर राहावं असं आम्हाला वाटतं. बालेकिल्ल्याच्या राजगादी टेकडीवर वाडा बांधून घ्या. राजे, मासाहेब म्हणाल्या. मासाहेब, आता पसारा खूप वाढला. रोहिडेश्वर, तोरणा, कोंढाणा, पुरंदर यांसकट एवढा मुलूक आहे. आता जमिनीवर राहणं खरं नाही. केव्हा आदिलशाही चाल करील याचा भरोसा नाही. एखादी सुरक्षित जागा निवडायला हवी. सगळ्यांनाच तो विचार पटला. 4 दिवस राहून गडाची व्यवस्था लावून राजे शिवापूरला आले आणि तेथून त्यांनी लगेच पुणे गाठले. आता डोळ्यांसमोर तरळत होता किल्ले चाकण. अधुना द्वितीय भागस्य द्वितीया कथा एषा. राजे सदर महालात बसले होते. बैठकीच्या खाली बाळाजी, चिमणाजी, तानाजी, येसाजी वगैरे मंडळी हात बांधून उभी होती. राजांनी विचारले, तानाजी, आपले स्वार 3000 झाले. पायदळही 5000 पावेतो उभं करता येईल. पण गडाच्या आणि मुलखाच्या मानानं ही शिबंदी उपयोगी नाही. आपले घोडेस्वार वाढले पाहिजेत. हळूहळू वाढतात की? तानाजी म्हणाला, हळूहळू या शब्दाला काही किंमत नाही. ज्याचं घोडदळ कमी त्याचं राज्य असुरक्षित. एकदम विषय बदलीत राजे म्हणाले, तानाजी, आपण उद्या निघायचं? येसाजी, बाजी, चिमणाजी, बाळाजी, तुम्ही सुद्धा यायचं? स्वार? येसाजीने विचारले. 200-300 स्वार बरोबर राहू देत. रोहिडेश्वरी जायचं? चिमणाजीने विचारले. राजे म्हणाले, पाहू, जगदंबा बुद्धी देईल तिकडे जाऊ. दुसऱ्या दिवशी राजांनी वाट धरली चाकणची. येसाजी, तानाजी चकित झाले होते. राजांच्या मनात काय आहे हे त्यांना कळत नव्हते. विचारायचे धाडस नव्हते. दौड करीत राजे चाकणला पोहोचले. इतक्या थोड्या शिबंदीने राजे दिवसा गडीवर येतील ही कुणालाच कल्पना नव्हती. चाकणच्या चौकीदारांचा विश्वास बसत नव्हता. गडाच्या दरवाजात चौकीदारांची धावपळ उडाली. राजांना आत घ्यावे की न घ्यावे याचा विचार ठरत नव्हता. राजे दाराशी येताच गडीचा दरवाजा उघडला गेला. राजांना मुजरे जडले. राजे गडाच्या आत गेले नाहीत. घोडी दरवाजातच थांबली. राजे पायउतार झाले. हवालदार अदबीने पुढे आला. राजे म्हणाले, फिरंगोजींना आम्ही आल्याची वर्दी द्या. जी
म्हणत हवालदार धावले. राजे गडीनिरखीत तेथेच उभे राहिले. थोड्या वेळाने हवालदार आला. राजांना किल्लेदारांनी बोलावले होते. राजे परस्वार झाले. आपल्या माडीवर फिरंगोजी नरसाळा अस्वस्थपणे येरझाऱ्या घालीत होते. शिवाजी अचानक गडीवर येतो हे कल्पनेपेक्षाही वेगळे होते. कशासाठी राजे आले? आदिलशाहीला ही भेट कळली तर? टापांचा आवाज फिरंगोजींच्या कानांवर आला. फिरंगोजी खिडकीजवळ गेले. राजे समोरून येत होते. पांढरा शुभ्र घोडा टौलात पावले टाकीत होता. त्याच्या ओठाळीत तांबडी रेशमी काढणी शोभत होती. राजांच्या मस्तकावर जिरटोप होता. मानेच्या हेलकाव्याबरोबर मोत्याची लडी हेलकावे घेत होती. राजे ताठ मानेने सावकाश येत होते. चेहऱ्याची कोवळी दाढी राजांच्या उमदेपणात भर घालीत होती. राजे किल्लेदारांच्या वाड्यासमोर पायउतार झाले. सेवकांनी घोडे धरले. फिरंगोजी आपली पगडी सावरीत गडबडीने सामोरे जाण्यासाठी जिना उतरले. राजांना पाहताच फिरंगोजींनी हात जोडले. राजांनीही हात जोडून त्याला प्रत्युत्तर दिले. राजे हातपाय धुवून आत आले. राजांना घेऊन फिरंगोजी माडीवर आले. राजे आसनावर बसले. बाळाजी, चिमणाजी, येसाजी, तानाजी पाठोपाठ आले. फिरंगोजींनी खिडकीतून पाहिले. स्वार घोडी धरून उभे होते. फिरंगोजींना काय बोलावे हे सुचत नव्हते. राजे म्हणाले, बाळाजी, फिरंगोजींना आमची ही भेट आवडलेली दिसत नाही. फिरंगोजी म्हणाले, नाही राजे, तसं मुळीच नाही. पण विचार करतोय. कसला? आळशा घरी ही गंगा का उतरली? फिरंगोजी नरसाळा राजांच्या नजरेला नजर देत विचारते झाले. राजे, काय विचार हाय? राजे फिरंगोजींना निरखित होते. फिरंगोजी मध्यम वयाचे, बलदंड शरीराचे होते. झुपकेदार गलमिशांची टोके डोळ्यांच्या दिशांना जडली होती. चेहरा करारी होता. त्यावरची रेषाही बदलत नव्हती. राजे पूर्वीच्याच मोकळेपणाने म्हणाले, तुम्हाला भेटण्यासाठी आलो. साफ खोटं. भेटायचं कारण काय? राजे, चाकणवर असलो तरी कान आणि डोळे मावळात असतात. तोरणा, रोहिडा, पुरंदर कसा घेतलासा ते काय माहीत नाही? राजे, इथं दगाफटका चालायचा नाही, आधीच सांगून ठेवतो. राजे येसाजी, तानाजींच्या कानाला लागले. दोघे उठून बाहेर गेले. बाळाजी, चिमणाजी बसून होते. बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच फिरंगोजी खिडकीकडे धावले. घोडी गडी बाहेर जात होती. आश्चर्यचकित झालेले फिरंगोजी वळले. राजे याच स्मितवदनाने लोडाला टेकून सैल अंगाने बसले होते. फिरंगोजींनी विचारले, घोडी गेली कुठं? तटाबाहेर. तुमच्या परवानगीनं ती वर आली होती. तुमच्या मनात शंका आहे म्हणून तर पाठविली. धाड असा आवाज घुमला. फिरंगोजी परत खिडकीकडे धावला. गडाचा मोठा दरवाजा बंद केला जात होता. गडाबाहेर स्वार गेले होते. फिरंगोजी म्हणाले, दरवाजा लावून घ्यायला कुणी सांगितलं? आम्ही सांगितलं. आता गडावर आम्ही तिघे आहोत. तुमच्या आज्ञेशिवाय आम्ही गडाबाहेर जाऊ शकत नाही. फिरंगोजी पुरे अस्वस्थ झाले होते. राजांनी जे सांगितलं ते सत्य होते. फिरंगोजींनी मनात आणले तर दगाफटका करणे सहज शक्य होते. फिरंगोजी म्हणाले, आता दगाफटका झाला तर करून पहा ना. राजे म्हणाले. फिरंगोजी दचकले. संशयाने त्यांनी विचारले, कोण अडवणार? तुम्ही. राजे शांतपणे म्हणाले. काय? फिरंगोजी किंचाळले. फिरंगोजी, तेवढा विश्वास नसता तर आत येण्या इतपत आम्ही का दूधखोळे होतो? माणसाची पारख आम्हाला आहे. सज्जन माणसाला दगाफटका जमत नाही. तुम्ही केलात तवा तो दगाफटका नव्हता फिरंगोजी. दगाफटका करण्यास सोकावलेल्यांना ते प्रायश्चित्त होतं. राजे, असं आडवटचं बोलणं नग. उगीच जीव टांगू नगासा. सरळ सांगा बघू. काय सांगू? ते तुम्ही चालवलंय काय? स्वराज्य उभं करतो आहोत. कशासाठी? या मुलखात आमचं राज्य व्हावं म्हणून. श्रींची इच्छा आहे म्हणून. गडावर लई धन सापडलं म्हणत्यात, खरं? होय, खरं आहे. ते नसतं तर एवढी ताकद आली नसती. पण हे बादशाही मोहरं टिकवलं तर टिकेल. कोण टिकवणार? तुमच्यासारखी माणसं. आम्ही? फिरंगोजी चपापले. फिरंगोजी, तुमची जात कोणती? अस्वस्थ झालेले फिरंगोजी म्हणाले, हिंदू. तुमची देवळं जागेवर आहेत? देव सुरक्षित आहे. राजे, किल्लेदार, त्यापेक्षा तुम्ही मुसलमान का होत नाही? एखादी मुलगी शाही जनानखान्यात टाकली तर सुभेदार व्हाल. खबरदार राजे. शहाजीराजे काय मुसलमान झाले? नाही. राजे त्याच शांतपणाने म्हणाले. म्हणूनच 3 शाह्या फिराव्या लागल्या त्यांना. त्यांच्याही नशिबात कैद येते. महाराजे मुरार जगदेवांचे हातपाय तोडले जातात. मोगल सरदारांचे जात नाहीत. तुमच्याही विरुद्ध आदिलशाही
दरबारात अमीन तक्रार करतो ती कोणत्या हेतूनं? गुन्हा काय तुमचा? तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. गुन्हा एकच, तुम्ही हिंदू आहात, राज्य मुसलमानी आहे. पण राजे, सत्ता केवढी, ताकद केवढी? राजे खिन्नपणे हसले. फिरंगोजी, कुठून आले हे मोगल? निर्वासित म्हणून आलेला बाबर सम्राट झाला. कोणाच्या जोरावर? कुणी बनवलं सम्राट? तुम्ही आम्हीच ना. परक्यांना ही किमया साधते, ती तुम्हा आम्हाला का साध्य होऊ नये? हो, पण तुमच्या या खेळात महाराजांची विजापुरात काय तऱ्हा होईल त्याची कल्पना त्यांनाही आहे. नाहीतर त्यांनी आम्हाला पुढं जाऊ दिलं नसतं. फिरंगोजी गप्प बसले. फिरंगोजी, जहागीर सांभाळून बसलो तर काही कमी पडायचं नाही, हे आम्हालाही दिसतं. पण असल्या मुरदाडपणाचं अन्न नको वाटतं. इथं असं राज्य व्हावं की जिथं साऱ्यांचे धर्म सुरक्षित राहतील. बाया बापड्यांना मोकळ्यानं फिरायला भीती वाटायची नाही. गोरगरिबाला अनाथ वाटायचं नाही. देवाधर्माचं राज्य व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे. झालं तर अशाच राज्यात जगू, नाहीतर मरून जाऊ. त्यातही आम्हाला आनंद आहे. आपल्या घरादाराला चूड लावून यायची ज्याची हिंमत असेल, यानंच आमच्या मागून यावं. बस कर, उठ बघू, चल. कुठं? उगीच डोक्यात कीड घालून बसायची सवय नाही मला. चल, पुण्याला जाऊ. तुझ्या माऊलीला भेटतो. तिनं कौल दिला तर तू म्हणशील ते करूया. राजांना आनंदाचे भरते आले. त्यांनी काही न बोलता फिरंगोजींना मिठी मारली. राजे फिरंगोजींसह पुण्याला यायला निघाले. मोठ्या दरवाजाचा अडणा सरकवला गेला. दरवाजा उघडला. हवालदाराकडे बोट दाखवून फिरंगोजी म्हणाले, हवालदाराच्या मुसके आवळा. मी आल्यावर चौकशी करीन. आज्ञा पाळली गेली. राजांनी विचारले, ह्या गरीबावर का राग? राजे, गड माझ्या जोखमीवर. कुणाच्याही सांगेवारीनं गडाचे दरवाजे मिटायला उघडायला लागले तर गड जाग्यावर राहील काय? राजांच्या चेहऱ्यावर अस्पष्ट स्मित झळकले. त्यांनी काही उत्तर दिले नाही. पुण्याला फिरंगोजींनी जिजाबाईंची भेट घेतली. जिजाबाई म्हणाल्या, आम्ही तुमची फार दिवस वाट पाहत होतो. तुमच्याशिवाय राजांचं राज्य अपुरं आहे. पहिल्याच बोलण्यात फिरंगोजी चकित झाले. त्यांनी विचारले, राणीसाहेब, आपला ह्याला कौल आहे? आईविना कधी लेकरू वाढतं का? आता माझं काही बी म्हणणं नाही. राजे, गड तुमचा. कुणाच्या बी ताब्यात द्या. जे तुमचं होईल ते माझं. आज मोकळा झालो. नाही हो फिरंगोजी, आम्हाला गड नको, तुम्ही हवे होता म्हणून आम्ही आलो होतो. बळकट माणसं मिळाली तरच बळकट गडांना शोभा. दातांना निशाण शिबंदी घेऊन चला. स्वराज्याचे पहिले किल्लेदार तुम्ही. गड तुमच्याच ताब्यात राहील. फिरंगोजींनी राजांचे मासाहेबांचे पाय शिवले. मानाचे वस्त्र घेऊन फिरंगोजी चाकणला गेले. चाकणवर भगवा ध्वज फडकू लागला. अधुना द्वितीय भागस्य तृतीया कथा एषा. पहाटे राजांना जाग आली. चांगलेच उजाडले होते. महालात सुगंध दरवळत होता. पलंगानजीक उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे राजे पाहत होते. सईबाईंनी आपल्या ओट्यातून आणलेली मोगरीची फुले पलंगावर ठेवायला सुरुवात केली. राजे उठले. सईबाई म्हणाल्या, झोपमोड झाली का? नाही, उलट मागूनही मिळायची नाही अशी जाग मिळाली. एवढी फुलं कुणी आणून दिली? देतो कोण? आपल्याच बागेतली. एवढी? केशव माळ्यानं केवढी चांगली बाग केली. पण कधी पाहाल तर खरं. आपण म्हणाल तर जाऊया. खरंच? चला ना. राजे उठत म्हणाले, चला जाऊ. सईबाई चकित झाल्या. त्यांचा विश्वास बसेना. त्या पाहत राहिल्या. राजांनी विचारले, का खरं नाही वाटत? कुणाला वाटावं? अगदी सांगेन ते ऐकता. ऐकलंच पाहिजे. करणार काय? का? मासाहेबांची आज्ञा आहे की तुमच्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे म्हणून. सईबाई लाजल्या. राजांनी चूळ भरली आणि ते बागेकडे चालू लागले. मोगरीचा ताटवा पाहून राजे आनंदित झाले. खुद्द राजे आलेले पाहताच वृद्ध केशवमाळी लगबगीने आला. मुजरा करून उभा राहिला. राजे बगीचा पाहत होते. राजे न राहून म्हणाले, केशव, बाग सुंदर केलीस. जी. चाफ्याची झाडे निरखून राजांनी विचारले, चाफ्याची झाडं कुठून आणलीस? कोकणातून आणली. पंतांनी मागवून घेतली होती. केशव, जी झाडं लागतील ती मागवून घेत जा. मी कचेरीत सांगून ठेवीन. राहतोस कुठं? देवळाजवळच, वाड्याच्या मागं. राणीसाहेब, बगीचा दृष्ट लागण्यासारखा झाला खरा, पण काय? तुमचा फुलांचा शौक पाहिला की मासाहेबांना पूजेला फुलं कशी मिळणार याची काळजी वाटते. सईबाई हसल्या. राजे म्हणाले, चला जाऊ. अजून स्नान आटोपायचं आहे. बरीच कामं आहेत. आंघोळ करून मासाहेबांना भेटून राजे फडात गेले. पुरंदरच्या तटांच्या कामाचा तपशील ते पाहत होते. बराच वेळ गेला आणि शामराव निळकंठांनी वर्दी दिली. बाजी पालसकर आलेत. बाजी,
म्हणत राजे उठले. बाजी एवढ्या तातडीने का आले हे राजांना कळत नव्हते. त्याच विचारात राजे बाहेर आले. सदरेवर बाजी उभे होते. बाजी बसावं ना, राजे म्हणाले. पण बाजी बसले नाहीत. त्यांचा चेहरा चिंतातूर दिसत होता. राजांना पाहताच होणारा आनंद चेहऱ्यावर नव्हता. बाजी म्हणाले, राजे, माँसाहेबांना आम्ही आल्याची वर्दी द्या. माँसाहेबांच्याकडून बोलावणे येताच राजांच्यासह बाजी आत गेले. माँसाहेबांनी विचारले, बाजी, एवढ्या तातडीनं निरोप पाठवलात? तसदीबद्दल क्षमा असावी, बाजी म्हणाले. तसंच जरुरीचं काम पडलं. राजांनी चाकण घेतला. शिरवळच्या अमीनानं तक्रार केली. आजवर स्वस्थ बसलेला बादशहा अस्वस्थ झाला. महाराज साहेबही दक्षिणेत आहेत. दरबारच्या लोहरीला आवरणार कोण? आदिलशाहीनं आपला बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखान पाठविला आहे. त्यानं विजापूर सोडला आहे. जशी बातमी आली तसा तडक इकडे आलो. राजांनी निश्वास सोडला. हसून ते म्हणाले, बाजी, केवढे भ्यालो होतो आम्ही. म्हटलं, काय वार्ता घेऊन आलात? आमची ही अपेक्षा होतीच. आमच्या अपेक्षेपेक्षा हे थोडं उशिराच घडतं आहे. आम्ही खानाला सामोरे जायला तयार आहोत. राजे, तुमच्या तरुण रक्ताला हे बोलणं ठीक आहे, पण हे केस पांढरे झाले. आम्हाला विचार करायला हवा. बाजी, आम्हाला पण तुमची काळजी आहे. माँसाहेब, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. आम्हाला तेवढा पुरे. राजे डोळे मिचकावीत माँसाहेबांच्याकडे पाहत म्हणाले. बाजीचे कल्ले थरथरले. गलमिशांवरून पालथी मूठ फिरवीत ते म्हणाले, राजे, मनगट शाबूत आहे. मागे राहून लढाई पाहायची सवय नाही मला. मग उठा बाजी, साऱ्यांना गोळा करा. पुरंदरवर पहिली लढाई खेळायची. त्याची जिम्मेदारी तुमची. बाजी मुजरा करून उठले. पुढच्या तयारीसाठी पुरंदरवर निघून गेले. राजांना आता क्षणाची उसंत नव्हती. तानाजी, फिरंगोजी साऱ्यांना तातडीने स्वार रवाना झाले. पुण्याचा खजिना तोरण्यावर हलविला गेला. माँसाहेब म्हणाल्या, राजे, आम्ही पण पुरंदरवर येतो. नको माँसाहेब, आपल्याजवळ फिरंगोजींना ठेवून जातो. कात्रज ओलांडून खान येणार नाही. पण आलाच तर आम्ही वर्दी देऊ. तुम्ही चाकणवर जा. आमची काळजी नसावी. आम्ही यशस्वी होऊ यात शंका नाही. उलट ही पहिली चकमक कशी घडते हे पाहायला आम्ही अधीर आहो. राजे, तुम्ही यशस्वी व्हाल, पण गर्दीत मिसळू नका. केव्हाही जीव धोक्यात टाकायला आम्ही मोकळे नाही. आमचं स्वप्न फार मोठं आहे, त्याची आम्हाला जाणीव आहे. चांगला दिवस पाहून राजांनी बाजी पासलकरांबरोबर पुणे सोडले आणि ते पुरंदरला आले. आज्ञेप्रमाणे गडावर सर्व हजर झाले होते. गडावर एकच उत्साह होता. दारूखाना भरपूर होता. अचूक जागा हेरून तोफांचे मोर्चे बांधले होते. तटाकडे गोफण दगडांपासून मोठ्या दगडांपर्यंत ढीग रचले होते. शेकडो रामोशी तटांच्या भिंतीवरून गस्त घालीत होते. ही सारी व्यवस्था कावजी मल्हारने पुढे होऊन अंगावर घेतली होती. नेताजींची त्याला साथ होती. गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर, पोळ खाटके यांसारखे अनेक वीर उत्साहाने वावरत होते. गडाची व्यवस्था पाहून राजे संतोष पावले. 2 दिवसात खानाच्या बातम्या रामोशी आणू लागले. खानाने खळत बेलसरला तळ दिला आणि आपला एक प्रमुख सरदार बाळाजी हैबतराव याला फौज देऊन पाठवले. शिरवळला आदिलशाही सरकारच्या अमीनाचे ठाणे होतेच. तिथवर बाळाजी हैबतराव आपल्या सैन्यासह आला. त्याने शुभान मंगळच्या गडीत ठाणे दिले. राजांना ती बातमी समजली. गोदाजी जगताप म्हणाला, राजे, आता कवाबी बाळाजी हैबतराव येऊ दे. राजे म्हणाले, नाही जगताप, असं वाट पाहून कसं चालेल? खानाचा सरदार पुढं आला आहे. आपणही 4 पावलं पुढं जायला हवं. कावजी मल्हार पुढे झाला. राजे, अगदी बरोबर. शिरवळचा कोट मला ठावा आहे. मी जातो. शाबास कावजी. स्वराज्याची पहिली कामगिरी मागितलीत तो हक्क तुमचाच आहे. बाळाजी स्थिर व्हायच्या आत त्याला गाठा. आजच बाहेर पडा. बाजी पासलकर वयोवृद्ध, ते सर्वात मोठे. ते म्हणाले, राजे, आज अमावस्या. उद्या गेलं तर बरं. राजे म्हणाले, आज अमावस्या खरी, पण उद्या प्रतिपदा आहे. प्रतिपदेचा विजय वाढता असतो. तोच घरी येऊ दे. तो मिळवायला अमावस्येला बाहेर पडायलाच हवं. मुहूर्त नक्की झाला. गडावर रात्र उतरली. पलित्यांचा तिकट्या साऱ्या गडावर दिसत होत्या. रात्री आकाशात नक्षत्रे चमकत असता
कावजी मल्हार गडाखाली उतरला. राजांनी निरोप देताना सांगितले, कावजी, ही आपली पहिली मोहीम. मला विजय हवा, तसाच विजयाचा आनंदही हवा. विजय होऊन सुखरूप घरी या, आम्ही वाट पाहतो. गडाखाली कावजी मल्हारची फौज गोळा झाली. पहाटेपर्यंत सारी फौज गोळा करून पहाटेला 6 कोसांवर असलेल्या सुभानमंगळ गडीकडे फौज निघाली. शिरवळची आदिलशाही फौजही मराठे येतायत हे पाहताच सुभानमंगळच्या आश्रयाला धावली. शिरवळ मोकळे झाल्याचे पाहताच कावजीला स्फुरण चढले. आपल्या साथीदारांसह सैन्यासह तो शुभानमंगळ कोटावर तुटून पडला. गडीवजा किल्ला, मातीचा तट, ओढ्यासारखा खंदक. कावजी सैन्यासह तटाला भिडला. तट पाहून भीमाजी वाघ म्हणाला, कावजी, तटाला शिड्या. अरे वाघ, तू असल्या तटाला शिड्या कशाला? हा किल्ला म्हणजे थोडीच लंका लागली आहे. भिंती पाडा. गडावरून पाहणाऱ्या हमशांची मुंडकी बाणांच्या वर्षावांनी छेदली जात होती. शुभानमंगळचे तट लोखंडी सोप्याने कुदळीने खणले जात होते. तटाच्या दरवाजाला खुद्द कावजी धडका देत होता. गडावरून शिलाखंड अंगावर येत होते. इंगळांचा पाऊस पडत होता. भ्यालेले हाशम गाडीची चाके, मुसळे, लाटणीसुद्धा फेकीत होते. बाळाजी बरोबरचे सरदार फाजल शहा, अशफ शहा हे गर्भगळीत होऊन किल्ल्यात फिरत होते. गडाचा दरवाजा पडला. खिंडारातून शिड्यांवरून हर हर महादेवची गर्जना उठली. किल्ल्यात एकच कापाकापी सुरू झाली. गडाची घरे आगीत सापडली. धुराचे लोट सुभानमंगळावर उठले. हलकल्लोळ माजला. भीमा वाघ, भिकाजी चोर, खाटके यांच्यासारखे खंदेवीर त्वेषाने कत्तल चालवीत पुढे सरकत होते. प्रतिकार क्षणाक्षणाला कमी होत होता. अचानक कावजीला बाळाजी हैबतराव दिसला. कावजीला पाहताच बाळाजी पळू लागला. कावजीने भाला पेलला आणि तो त्याच्या मागे धावला. बाळाजी बुरुज गाठण्याच्या प्रयत्नात असतानाच भाला सुटला. बाळाजी पडला. त्या वार्तेने पळापळ सुरू झाली आणि थोड्याच वेळात किल्ला हाती आला. सायंकाळच्या सुमारास सुभानमंगळवर मराठी निशाण चढले. राजांना बातमी समजली. सुभानमंगळच्या खंट्या रात्र पडली तरी जारी राहिल्या. पहाटे लूट गोळा करून कावजी पुरंदरकडे निघाला. लुटीत अनेक घोडे, हत्ती, मौल्यवान अलंकार, वस्त्र, प्रावरणे, पालख्या, शस्त्रे होती. राजांच्या पुढे सारी लूट ठेवून वीर उभे होते. राजांच्या आनंदाला सीमा नव्हत्या. राजे म्हणाले, शाब्बास कावजी, स्वराज्याचं पहिलं रणक्षेत्र गाजवलं. आता फत्तेखान बिळातून नाग बाहेर पडावा तसा खळद बेलसर सोडून पुरंदरवर चाल करून येईल. वजवलेलं हात फत्तेखानावर उपयोगी येईल. राजांचा तर्क अगदी खरा होता. शिरवळची वार्ता ऐकताच फत्तेखान स्वारीसाठी खळद बेलसरहून निघून पुरंदरच्या पायथ्याखाली दाखल झाला. फत्तेखानाचे सैन्य गड चढू लागले. पिछाडी स्वतः फत्तेखान होता. डाव्या बगलेला निंबाळकर होते. उजव्या बगलेला घाटगे होते. राजे बुरुजावरून सारे पाहत होते. बाजी पासलकर तटाच्या कडेने हिंडत होते. सारे मोर्चे पाहत होते. शत्रू बाणांच्या टप्प्यात येताच तोच धडाडली. हर हर महादेव म्हणत सैन्य गडाबाहेर पडले. तटावर चढू पाहणाऱ्या शत्रूवर बंदुकीच्या गोफणीचा वर्षाव सुरू झाला. प्रचंड दगड गडावरून शत्रूंवर कोसळू लागले. फत्तेखानाच्या सैन्याची पांगापांग झाली. ते गडावरच्या तटापर्यंत पोहोचले. त्यांची कत्तल झाली. बाकीचे पळ सुटले. विजयाची चिन्हे दिसत होती. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राजे वळले. तो बाजी घोड्यावर स्वार झाले होते. बाजी, स्वार का झालात? राजे, सारी उमर लढाई पाहण्यात गेली. स्वराज्याच्या पहिल्या लढाईत बसून कसा राहू? पुरा विजय घेऊनच घरी येतो. राजे काही बोलायच्या आत बाजींनी टाच मारली. गडाबाहेर पडलेली बाजींची कुमक पाहताच मराठ्यांना चेव चढला. फत्तेखान आपले पळणारे सैन्य सावरून मोर्चे बांधण्याचा प्रयत्न करीत असता बाजी पासलकर आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. सारे प्राणपणाने लढत होते. फत्तेखानाचा उजवा हात मुसेर खान वेशाने लढत होता. हे पाहताच गोदाजी जगताप मुसेर खानावर चालून गेला. गोदाजीने फेकलेला भाला मुसेर खानाच्या मांडीत घुसला. संतापाने बेभान झालेल्या मुसेर खानाने भाला उपसला आणि भाल्याचे 2 तुकडे करून फेकून दिले. तलवार घेऊन तो गोदाजीवर चालून आला. गोदाजीने चांगलीच लढत दिली. संधी साधून गोदाजीची तलवार खानाच्या खांद्यावर वेगाने उतरली. खान रक्ताच्या थारोळ्यात पडला. मुसेर खान पडलेला पाहताच फत्तेखानाचे उरले सुरले अवसान नाहीसे झाले. खान पळू लागला. बाजी पासलकर पळणारा शत्रू पाहून ओरडले,
एक शत्रू सोडू नका. मावळात घुसलेला दुश्मन सुखरूप परत जात नाही हे कळू द्या. विजयाने हर्षभरीत झालेले मराठे खानामागे लागले. बेलसरच्या छावणीपर्यंत खानाचा पाठलाग कत्तल होत होती. मराठ्यांनी सरळ छावणीवर धडक दिली. खानाचा पाठलाग करणारी फौज गडावरून दिसत होती. सैन्य दिसेनासे झाले. राजे आनंदाने माघारी आले. गडावर सर्वत्र आनंद दिसत होता. बाजी पासलकर, जगताप, काटे, इंगळे या वीरांच्या स्वागताची तयारी करण्यात राजे गुंतले होते. दुसऱ्या दिवशी सूर्य वर आल्यावर खळत बेलसरची लढाई मारून राजांचे सैन्य गडपायथ्याला आले. राजे बुरुजावरून येणारी पथके पाहत होते. राजे सामोरे गेले. प्रथम आला तो गोदाजी जगताप. गोदाजी, लढाई जिंकलीत ना? हो, गोदाजी म्हणाला. कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. राजांनी विचारले, काय झालं? बाजी जखमी झाले. राजांचे लक्ष मागून येणाऱ्या पालखीकडे गेले. पालखी जमिनीवर ठेवली गेली. राजे पुढे धावले. बाजीचे डोळे मिटले होते. सारा अंगरखा रक्तबंबाळ झाला होता. मस्तकीचे पांढरे केस विस्कटले होते. कपाळावर झालेल्या निसटत्या जखमेतून रक्त उघळले होते. पांढऱ्या मिशांचे झुपके ओठांच्या हालचालीबरोबर थरथरत होते. राजांनी हाक मारली, बाजी. बाजींनी डोळे उघडले. राजांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजांचा हात धरून ते म्हणाले, राजे, आपली फत्ते झाली. राजांनी बाजींचा हात हातात घेतला. ते म्हणाले, बाजी, काय केलंत हे? आपली फत्ते झालीच होती. कुठं जात होता फत्ते खान? कशाला जीव धोक्यात घातलात? राजांना अश्रू आवरेनात. बाजी म्हणाले, राजे, विजय मिळाला. वाईट काय झालं? मी म्हातारा. असलं मरण मागून मिळायचं नाही. हसा राजे, तुमचं हसू पाहण्यासाठी जीव अडतोय माझा. तेवढी एकच इच्छा राहिली. राजे हसले आणि ते हसू पाहून सुखावलेल्या बाजींची मान हसता हसता कलंडली. राजांनी बाजींच्यावर शेला पांघरला. अश्रुटिपीत उठत असता राजे म्हणाले, गोदाजी, प्रतिपदेचा विजय घरी आला, पण हरवलेली ही चंद्रकोर पुन्हा पाहायला मिळायची नाही. पौर्णिमेला सुद्धा ही पुणी वाटल्याखेरीज राहणार नाही. अधुना अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.